तुम्हाला आहेत आणि माझं ओमप्रकाश बाबा खके, राहणार संभाजीनगर, पण हल्ली मुक्काम पुणे. माझं मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्ट म्हणून फार जुनी एक ट्रान्सपोर्ट फर्म आहे. माझं समता नागरी पतसंस्थामध्ये लोन अकाउंट होतं 2012 मध्ये. 1 वर्षामध्ये त्यांनी NPA दाखल करून 2 महिन्यामध्ये मला 2,90,00,000 रुपये कर्ज दिलवून दाखवलं. वसुली करताना 6च महिन्यामध्ये NPA अकाउंट टाकून माझी 4,20,00,000 प्रॉपर्टी विकली, जिची किंमत होती जवळपास 12 ते 14 कोटी रुपये. विकताना सुद्धा त्यांनी पोस्ट डेटेड चेकवर प्रॉपर्टी विकली. फक्त 25% रक्कम घेतली आणि उर्वरित 75% पोस्ट डेटेड 4 दिवसाचे चेक घेतले. परंतु चेक आजपर्यंत ते चेक पासच झाले नाही. 25% म्हणजे 1,05,00,000 रुपयात माझी 4,20,00,000ची जमीन त्यांनी विक्री केलेला दर विकली. त्या जागेवर उभे असलेले 32 टँकर मागच्या 12 वर्षापासून त्यांनी कोपरगावला उचलून आणले. माझे पूर्ण ट्रान्सपोर्टचा बिझनेस बंद पडला. ते जी प्रॉपर्टी घेतली ती सचिन थोळे म्हणून जो कोपरगावचा चेअरमन काका कोटीचा अतिशय जवळचा मित्र आहे, यांची एक पद्धतच आहे की पोस्ट डेटेड चेकवर प्रॉपर्टी विकायची. ते चेक कधीच पास होऊ द्यायचे नाही. मग तो त्याचा सेकंड सेल करायचा. 25% रकमेवर पूर्ण प्रॉपर्टी हातात येते. त्याचा सेकंड सेल करायचा वर्ष 6 महिन्यात. त्याच्यातून जो प्रॉफिट कमवला जात, माझीच प्रॉपर्टी जी त्यांनी 2,05,00,000 घेतली होती एक प्रॉपर्टी 2 पैकी, ती 4,20,00,000 विकली 10 महिन्यात. म्हणजे बघा किती प्रॉफिट झालं, त्याचा डबल झाले पैसे त्याचे. विक्री करताना त्यांनी रजिस्ट्रीचा खर्च 26,00,000 सुद्धा कर्जदाराच्या खात्यात टाकला. तेवढ्या त्या 10 महिन्याचा व्याज सुद्धा कर्जदाराच्या खात्यात, आणि त्याच्यावर व्याजावर व्याज लावून आजपर्यंत पुन्हा 3-4 कोटी 5 कोटी रुपये त्यांनी कर्ज केलंय. परत माझा अजून एक प्लॉट विकला गारखेडा येथील संभाजीनगरचा. आणि हवाल्याच्या हिशोबाने कसं काम चालतं? आणि हवाल्याच्या हिशोबाने सांगायचं म्हणजे यांच्याकडे फिक्स डिपॉझिटचे गैरनावानं, त्याच्यात माझे बी काही लोकांचे नावं आलेले आहेत, गैरनावानं हे फिक्स डिपॉझिट करतात. शिर्डी, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव शाखेत बेनामी नावं कोणाचे टाकतात. त्या फिक्स डिपॉझिटरला माहीत नसतं की आपल्याला फिक्स डिपॉझिट केली. म्हणजे जस्ट डॉक्टर खरात सारखा फॉर्म्युला आहे आणि त्यावेळेस पण वापरलेला आहे. हा फॉर्म्युला आत्ताचा नाही, हा 2004-05 पासून फॉर्म्युला चालू आहे, 20 वर्षापासून 25 वर्षापासून. माझं असं मत आहे, ईडींना विनंती, माननीय मुख्यमंत्र्यांना पण विनंती, यांच्या 2000 पासूनच मी आता इथं शिर्डी पोलीस स्टेशनला तीच कंप्लेंट करायला आलो होतो. माझ्याकडे काही रेकॉर्ड आहे शिर्डी ब्रँच, समतानागरी ब्रँचचं, की बोगस फी डिपॉझिट केलेले आहेत. पण शिर्डी पोलीस स्टेशननं सुद्धा माझी तक्रार घेण्यास नकार दिलेला आहे. ते म्हणतात सहकार आयुक्ताकडे किंवा जॉईंट रजिस्ट्रारकडे जा. त्यांनी ऑलरेडी सगळे अहवाल देऊन, जॉईंट रजिस्ट्रारनी पूर्ण अहवाल दिलेले, सहकार आयुक्तांनी इन्क्वायरी केलेली, त्याचे ताशेरे पण आलेले आहेत. क्रिमिनल मॅटर आहे म्हणून मी इथं गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज द्यायला आलो होतो. पण त्यांनी परत पोलीसवाल्यांनी तेच सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन अर्ज करा. परंतु ऑलरेडी तपासणी झालेली आहे, त्यांचे अहवाल आले, त्याच्यात स्पष्ट उल्लेख झालेला आहे की याच्यात गैरव्यवहार झालेला आहे, चुकीचे सर्व झालेलं आहे. तरी पोलीस स्टेशन ते ऐकायला त्याने परत त्यांच्याकडे जा म्हणतात आणि 2 मिनिटात त्यांनी हाकलून लावलं तिथून. मला न्याय मिळणार का नाही मिळणार असं माझं मत. नावाखाली मनी लॉन्ड्रिंग चालते असं मनी लॉन्ड्रिंग स्पष्ट शब्दात सांगतो, फिक्स डिपॉझिट नावाखाली मनी लॉन्ड्रिंग चालतं. याचं ईडीनी चौकशी करावं. मी ईडीच्या आमने-सामने बसण्यास तयार आहे. माझ्याकडे जे प्रूफ आहे त्या बाबतीमध्ये. आणि कर्ज प्रकरणात पण असे माझ्यासारखे असंख्य प्रकरण आहेत. मनी लॉन्ड्रिंगचं चालतंय, हवाला रॅकेट पण चालतं. या सगळ्यात पैसा 2 नंबरवाल्या सरकारी अधिकाऱ्यांचा, राजकारणी लोकांचा, तोच पैसा ही बँक व्हाईट करून देते. कशा पद्धतीने ते फिक्स डिपॉझिटचा वापर करतात? हे फिक्स डिपॉझिटचा वापर म्हणजे तुमचा आलेला 2 नंबर त्याचा फिक्स डिपॉझिट करणार 50-100 लोकांच्या नावाने. 5 वर्षात 7 वर्षात जेव्हा कधी आवश्यकता वाटेल ते पैसे परत तेच सह्या करणार डुप्लिकेट त्यांच्या, आणि तेच पैसे काढून घेणार, कॅश विड्रॉल म्हणून दाखवणार आणि हवाला रॅकेटमध्ये वापरणार. माझ्या बाबतीमध्ये माझं कर्ज प्रकरण जे दाखवलेलं आहे तेही बोगस दाखवलेलं आहे. असं अहवालामध्ये आलेलं आहे. कधी रिन्यू केलेलं नाही. माझ्या प्रॉपर्ट्या बोगस विकलेल्या आहे. पोस्ट डेटेड चेकवर कधी प्रॉपर्टी विकता येत नाही. पोस्ट डेटेड चेकवर प्रॉपर्टी विकलेल्या आहेत. तुमच्या मुलीच्या नावावर देखील फिक्स डिपॉझिट केलेलं होतं. त्याच्यात नावं अजून सर्वांची नावं मला पूर्ण माहिती नाहीत, फिगर माहिती नाहीत. फक्त माझ्याकडे लिस्ट, डीडी नंबर आणि ते कम्प्लीट आलेलं आहे. कधीचे प्रकरण होते? किती वर्षापूर्वीचे प्रकरण? हे 2004 आणि 2007चं प्रकरण आहे फिक्स डिपॉझिट. एकूण किती डिपॉझिट आहे ते? किती रक्कम होती? कर्ज नका आपली जी रक्कम होती डिपॉझिटची किती होती आणि आता या वेळेस ती कितीची रक्कम होईल? 2004 मध्ये ती जवळ 1,90,00,000 ते 2 कोटी, म्हणजे 2 कोटी 2004 ची गोष्ट आहे. आता 20-22 कोटी त्यांचा 15% रेट ऑफ इंटरेस्ट होता त्यावेळेस फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट असं पद्धतीने बनवलं त्याच्यामध्ये आहेत, नावं आहेत, माझ्या कुटुंबातले पण आहेत. आता
काय मागणी असणार आहे तुमची? माझी मागणी काय, तर सहकार आयुक्ताने अहवाल दिला, सहकार आयुक्तांनी चौकशा केल्या, DDR न केल्या. पोलीस स्टेशनला मी 2012 पासून अर्ज देतो, कुठलेही पोलीस स्टेशन त्याला कारवाई करत नाही. हा शेवटचा चान्स, मी शिर्डीचा घ्यावा म्हटलं, इथे ईडी वगैरे सगळे येऊन गेले. शिर्डी ब्रँचला पण FDM शिर्डी पोलिसांनी पण नकार दिलाय तक्रार दाखल करून घेण्यास. आपण कोणत्या ब्रँच मधून कर्ज घेतलं? कोपरगाव ब्रँच मधून. कोपरा पोलीस स्टेशनला गेलात का? कोपरगाव पोलीस स्टेशन नाही, ऍक्च्युली कर्जाचं प्रकरण हा वेगळा प्रकार आहे. मी इथं यासाठी आलो होतो, शिर्डीच्या ब्रँच मध्ये समतामध्ये फिक्स डिपॉझिटचे आणि मला सांगा, होते. काका कोट्यान त्याच्यामध्ये काय रोल आहे? ते राज्य पेट्रोल म्हणून शिर्डीला मी तक्रार द्यायला आलो होतो. काका कोट्यान त्याच्यामध्ये रोल काय? काका कोटे चेअरमन मेन रोल काका कोटे, काका कोटे आणि कॅप्टन खरात या दोघांचा तर खूप मोठा सहभाग आहे. 200 कोटीच्या वर यांचे 200-300 कोटीच्या वर जवळपास यांचे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकार झाले. मी तर म्हणतो ह्या सगळ्या तक्रारीच्या बाबतीत पोलिसांनी म्हणा, ईडीनी म्हणा का सहकार आयुक्तांनी, त्यांचं संचालक मंडळ, GM कोण असतील, ब्रँच मॅनेजर, मला आमने सामने बसून माझ्या तक्रारी शहानिशा करावं, एवढी माझी विनंती आहे. ठेवी होत्या आणि किती कोटी रुपये झाले आहेत? 2 कोटी रुपयाची FD होते, आता 2 म्हणजे पगार 15% 4 16 ते 20 कोटी रुपये आता त्याचे झाले असतील. तर ज्या लोकांच्या बोगस नावावर या एफड्या केलेल्या होत्या, त्यांना माहिती नाहीये. त्यांना हे पैसे द्यावे लागतील का? आता पोलिसांनी जर ते नाव ओपन करून जर सगळं शोधून काढलं तर त्यांना ते पैसे मिळतील. पोलिसच नकार द्यायली ना तक्रार घ्यायला. एक दोन माझी थोडी विषय कसा आहे माहितीये का, त्यांच्या तपासात ज्यांचे नाव येतील, पण माझे तक्रार आणि ते फिक्स डिपॉझिटचे डिटेल्स पोलिसाकडे नाही तर येणार कुठून? हा, आणि ते घ्यायला तयार नाहीत. बरं. चला. तो एक